महाराष्ट्र संतांची पवित्र भूमी। या भूमीत अनेक महान संत होऊन गेले। या संतांच्या मांदियाळीतलं एक प्रमुख नाव म्हणजे संत नामदेव महाराज। नामदेव महाराजांचे अभंग, त्यांची साहित्य रचना फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात सुद्धा पाहायला मिळते। पंजाबमधल्या त्यांच्या पाऊलखुणा आणि 750 वर्षांपूर्वी केलेला 2000 किलोमीटरचा प्रवास, तो त्यांचा नेमका कसा राहिलाय, पाहूया त्या संदर्भातला आमचा हा एक विशेष रिपोर्ट। पंजाबमधल्या या हिरव्यागार शेतांमधला प्रवास सुखावणार आहे, पण आमची नजर मात्र नामदेवांच्या पाऊलखुणा शोधतीये। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, संत नामदेवांच्या पाऊलखुणा। बाबा भगत नामदेव जी का गुरुद्वारा कहाँ पे है? हाँ, इधर ही है। अखेर संत नामदेवांचा आमचा शोध संपला। डोक्यावरती पगडी, गळ्यामध्ये वीणा, हातामध्ये चिपळ्या, मुखामध्ये अखंड विठ्ठलाचं नाम आणि खांद्यावरती भागवत धर्माची पताका। संत नामदेवांचं हे रूप आपल्याला नवीन नाहीये। वयाच्या 60मध्ये असताना संत नामदेव यांनी उत्तरेकडची यात्रा केली। पुष्कर, दिल्ली, हरिद्वार असं करत करत ते पंजाबमध्ये आले। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं संत नामदेव यांनी पंजाबमध्ये जे अलौकिक कार्य करून ठेवलेलं आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर आलं। पण फक्त घुमान गावापुरतंच त्यांचं कार्य मर्यादित होतं का? तर नाही। घुमान गावाच्या आधी सुद्धा त्यांनी अनेक गावांमध्ये आपला प्रवास केला आणि भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला। पंजाबच्या ज्या गावामध्ये त्यांनी पहिल्यांदा पाऊल ठेवलं त्या भूतविंड गावामध्ये मी आलेलो आहे। इथून ते मरडला गेले, मरडवरून भट्टीवालला गेले आणि त्यानंतर ते घुमानमध्ये स्थिरावले। संत नामदेवांनी ज्या गावामध्ये आपलं पाऊल ठेवलं त्या भूतविंड गावामध्ये मी अमोल किन्होळकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय। माझ्या मागे जो गुरुद्वारा आहे तो गुरुद्वारा संत नामदेव अर्थात पंजाबमधल्या भगत नामदेवजी यांचा आहे। अमृतसर पासून आग्नेय दिशेला 40 किलोमीटर अंतरावरती बसलंय भूतविंड गाव। संत नामदेवांचा पंजाब मधला प्रवास इथूनच सुरू झाला अशी मान्यता आहे। तर महाराष्ट्रामधून आल्यानंतर संत नामदेव यांचे पंजाबमध्ये भगत नामदेवजी झाले। भूतविंड गावामध्ये संत नामदेव यांच्या नावानं हा गुरुद्वारा सुद्धा आहे आणि या गुरुद्वाराची देखभाल करणारे, सर्व मॅनेजमेंट बघणारे भगवंत सिंह जी आपल्या सोबत आहेत। डॉक्टर साहब, आपका बहुत बहुत शुक्रिया। जरा इस स्थान के बारे में हमें बताइए, भगत जी यहाँ पे कैसे आए? भगत जी जब महाराष्ट्र से आए हैं, सबसे पहले यहीं पर आकर वो बैठे हैं। तब वहाँ पर जो संगत आती थी उसमें एक माता थी जिसका नाम अडौली करके आता है। अडौली माता, उसका एक बेटा था और वो माता जो विधवा थी और जब वहाँ पर आती थी सेवा करती। एक दिन ऐसा हुआ कि उनका जो बेटा था, अकेला ही बेटा था, उसकी मौत हो गई। उसके पेट में दर्द हुई, उसकी मौत हो गई। और जब माता जी ने भगत नामदेव जी से अरदास विनती की कि आप कुछ करें, तो फिर भगत नामदेव ने उस परमात्मा के आगे अरदास की और वो बच्चा जिंदा हो गया, दोबारा उसको जीवन मिला। और भगत जी ने कहा कि जे तो परमात्मा आप ही बोड़ है, वो परमात्मा आप ही आन के उन्होंने ही ये काम किया है और इस बच्चे का नाम बोहरदास रखा। बाबा बोहरदास हेच बाबा बोहरदास संत नामदेवांचे पट्टशिष्य बनले। नामदेवांच्या शेवटच्या श्वासापर्यंत बोहरदासांनी त्यांना साथ दिली आणि उत्तराधिकारी म्हणून सुद्धा नामदेवांचं कार्य सुरू ठेवलं। गुरुद्वारामध्ये असलेली एक विहीर संत नामदेवांच्या काळापासून असल्याचं सांगितलं जातं। विहिरीच्या आतमध्ये एका शिळेवर संत नामदेवांचा फारसी भाषेमध्ये उल्लेख आढळतो। नामदेवांचं महाराष्ट्रातलं रूप आपल्याला माहितीये, पण पंजाब मध्ये मात्र दाढी असलेले भगत नामदेवजी आपल्याला पटकन ओळखू येत नाही। डॉक्टर भगवंत सिंग यांनी आम्हाला ही प्रतिमा दाखवली। पंजाब मधल्या काही भागात नामदेवांच्या डोक्यावरती पगडी नाही,
अंगावरती वस्त्रही नाहीयेत असा फोटो आहे. तो फोटो आपल्याला मान्य नाही असं डॉक्टर भगवंत सिंग यांचं म्हणणं आहे. क्योंकि हो ही नहीं सकता इतने बड़े भगतों और कपड़ों के बगैर विचरते हो, नहीं हो सकता. डॉक्टरांच्या बोलण्यामध्ये मरडी गावचा उल्लेख आला आणि त्यामुळे आम्ही मरडीकडे निघालो. पण रस्त्यामध्ये आम्हाला जे दृश्य दिसलं ते फार बोलकं होतं. महाराष्ट्रातल्या संत नामदेव शिंपी यांचं जणू पंजाबी स्वरूपच. मागे भिंतीवरती शिखांच्या धर्मगुरूंसोबत संत नामदेवांची प्रतिमा. भरून पावलो आणि मरडीकडे निघालो. मरडी गुगल मॅपवरती नसलेलं गाव. संत नामदेव इथे आले ते आपले शिष्य बोहरदास यांचं लग्न लावून देण्यासाठी. ਇੱਥੇ ਬਾਬਾ ਜੀ ਨੇ 2 ਵਾਰ ਆਪਣੇ ਚਰਨ ਪਾਏ ਨੇ, ਇੱਕ ਵਾਰ ਆਪਣੀਆਂ ਸੰਗਤਾਂ ਨੂੰ ਦਰਸ਼ਨ ਦੇਣ ਵਾਸਤੇ, ਦੂਸਰੀ ਵਾਰ ਆਪਣੇ ਚੇਲੇ ਬਹੁਦਾਸ ਨੂੰ ਵਿਆਹਣ ਦੇ ਵਾਸਤੇ ਇਸ ਥਾਂ ਤੇ ਆਏ ਨੇ. तर भूतविंड गावामधून मरड नावाचं एक गाव आहे, तिथे त्यांचं संत नामदेव यांचं काही दिवस वास्तव्य होतं. आणि त्यानंतर भट्टीवाल नावाचं एक गाव आहे, ज्या गावामध्ये आता आपण आलेलो आहोत. या ठिकाणी सुद्धा संत नामदेव यांचे गुरुद्वारे आहेत. हा मुलगा आम्हाला या गावामध्ये भेटला. बेटा आपका नाम क्या है? साहिलप्रीत सिंह। साहिलप्रीत. साहिल, यहाँ पे भी जो गुरुद्वारा है उसके बारे में आप हमें बताइए, दिखाइए कहाँ कहाँ पे है. एक गुरुद्वारा साहिब वो सामने है। अच्छा, वो सामने वाला? हाँ जी जी। अच्छा, वो कौन सा है? उनका और नाम? नामियाना साहिब। नामियाना साहिब. भट्टीवाल गावामध्ये प्रवेश करतानाच नामियाना साहिब गुरुद्वारा लागतो. गुरुद्वाराचे शेजारीच एक ध्यान गुफा आहे. पापा जी, जब आप बता रहे थे कि भगत नामदेव जी यहाँ पे आए और इस स्थान पे उन्होंने भजन कीर्तन किया, तो इस स्थान के बारे में जरा हमें बताइए. बाबा नामदेव जी जब गांव भट्टीवाल में आए तो वहां पर बाबा जी ने अपना पड़ाव किया था। बाबा नामदेव जी तकरीबन गांव भट्टीवाल में 17-18 साल रहे ने और वहां पर बाबा जी अपना कीर्तन और भक्ति करते रहे हैं। इथे शेजारीच नारायणदास गायकवाड यांची समाधी आहे. 2 वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. नामियाना गुरुद्वारामध्ये त्यांनी 48 वर्ष सेवा दिली. नारायणदास हे मूळचे जालना जिल्ह्यातल्या सायगावचे. तीर्थयात्रेच्या निमित्तानं ते आले आणि इथेच राहिले. निधनानंतर त्यांच्या इच्छेखातर समाधी इथेच बांधण्यात आली. गुरुद्वाराच्या अगदी शेजारीच नामियाना तलाव आहे. गावामध्ये दुष्काळ पडल्यानं लोक संत नामदेवांकडे आले. नामदेवांनी या जागेकडे बोट दाखवलं. लोकांनी ही जागा खणायला सुरुवात केली आणि तिथे पाणी लागलं अशी आख्यायिका सांगितली जाते. गांव की संगत ने आपको बेनती की कि हमारे गांव में पानी की बहुत किल्लत है। उस वक्त बाबा जी खूह साहब की सेवा करवा रहे थे, खूह लगा रहे थे गांव में। बाबा नामदेव जी एक ढीम पुटी मिट्टी की और वहां से पानी का जो सोमा था वो प्रकट कर दिया। अब भी संगतें वहां पर हर एतवार मत्स्या और संक्रांत पर स्नान करती है। जो 5 एतवार वहां से स्नान करता है उसके जो चमड़ी के रोग हैं वो दूर हो जाते हैं। वो जो भी कामना करता है उसकी पूरी होती है। नामियाना तलावासारखीच कथा आहे कू साहेबची. हा गुरुद्वारा भट्टीवाल गावच्या अगदी मधोमध आहे. कू म्हणजे विहीर. या विहिरीची आख्यायिका मोठी रंजक आहे. तर भट्टीवाल गावामध्ये आल्यानंतर संत नामदेव यांनी या विहिरीचं निर्माण केलं होतं. प्रेम सिंह जी, यहाँ पे इस कुएं का क्या इतिहास है? यहाँ पानी की किल्लत थी और पानी लाने के लिए यहाँ से 5-6 किलोमीटर दूर ब्यास दरिया पे जाना पड़ता था लोगों को. तो वो पानी की किल्लत को दूर करने के लिए वो इन्होंने वो कुआं अपने हाथों से ये लगवाया था. जी, इसकी नींव जो है उन्होंने अपने हाथों से लगवाई थी. भट्टीवाल गावामधला संत नामदेवांचा तिसरा गुरुद्वारा म्हणजे खुंडी साहिब किंवा बेरी साहिब. भट्टीवाल गावाला लागूनच आहे सखोवाल गाव. सखोवाल गावातही संत नामदेवांचा सुंदर गुरुद्वारा आहे. इथे नामदेवांना त्यांचे दुसरे शिष्य लद्धोजी भेटले. त्यांची समाधीही याच गुरुद्वारामध्ये आहे. संत नामदेव यांचा शिष्य परिवार असाच वाढत होता. सखोवाल गावामध्ये नामदेवांचं काही काळ वास्तव्य होतं. भट्टीवाल आणि सखोवाल मधून
ते आपल्या शिष्य परिवारासह 2 किलोमीटरवरच्या घुमान गावात आले. घुमान गावात शिरल्यावर आमच्या नजरेस एक गुरुद्वारा पडला. हा तापियाना साहिब गुरुद्वारा. संत नामदेव या ठिकाणी तप करायचे. नामियाना प्रमाणेच तप करण्यासाठी इथे ध्यान गुफा आहे. वरच्या बाजूला भगत नामदेवजींची सुंदर मूर्ती आहे. बाजूलाच एक सरोवरही आहे. इथून माहिती घेत आम्ही शेवटी पोहोचलो संत नामदेवांची अंतिम समाधी असलेल्या गुरुद्वारामध्ये. तापियाना पासून साधारण 1-1.5 किलोमीटर वरती हा गुरुद्वारा आहे. संत नामदेव यांचा जन्म महाराष्ट्रातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेवचा. तिथून पंजाबमध्ये या घुमानमध्ये ते आले. वयाची शेवटची 20 वर्ष ते इथेच वास्तव्याला होते. तुमच्या मनाला जो प्रश्न पडलाय अगदी तोच प्रश्न मलाही पडला. गुगल मॅपवरती जेव्हा मी हे गावाचं नाव टाकलं तेव्हा 1762 किलोमीटर एवढं अंतर दाखवलं गेलं. मला सांगा, 13व्या शतकामध्ये जेव्हा संत नामदेव या ठिकाणी आले तेव्हा ना रस्ते होते ना दळणवळणाची कुठलीही साधना. त्यांनी हा प्रवास का केला असेल? काय शोधत असतील संत नामदेव? आणि शेवटी या घुमान गावामध्ये त्यांना असं काय गवसलेलं असेल की शेवटची 20 वर्ष त्यांना इथे राहावंसं वाटलं असेल? भागवत धर्माची पताका घेऊन संत नामदेव घुमानमध्ये का आले? इथे त्यांना काय सापडलं? त्यांचा हा प्रवास आपण जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. संत नामदेव अर्थात भगत नामदेवजी यांच्या या गुरुद्वारामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या नजरेस पडतं हे डाळिंबाचं झाड. याला बुटा अनार म्हटलं जातं. आता जरी हे झाड वाळलेलं असलं तरी या झाडाला डाळिंब लागतात. अशी मान्यता आहे की हे झाड संत नामदेव यांच्या काळापासून आहे. या झाडाच्या अगदी समोर आहे संत नामदेव यांचं समाधीस्थळ. नामदेवांची सुवर्ण प्रतिमा नजरेस पडली. समोरच दाढी वाढलेली आणि केसांचा बुचडा बांधून पद्मासनामध्ये बसलेली नामदेवांची प्रतिमा. समाधी स्थळाच्या अगदी समोरच संत नामदेव म्हणजेच भगत नामदेवजींचा गुरुद्वारा आहे. शेजारीच एक हिंदू मंदिर आहे ज्यामध्ये राधाकृष्णाची मूर्ती आणि शिवलिंग असा दुहेरी संगम दिसून येतो. शिखांसोबतच हिंदूंचं प्रार्थनास्थळ आणि एका मुस्लिमानं बांधलेली भगत नामदेवजी यांची ही अंतिम समाधी. सर्व धर्म समभावाचं हा गुरुद्वारा एक प्रतीक बनलाय. मोहम्मद तुगलक का पोतरा फिरोज शाह तुगलक ढूंढता हुआ सारे हिंदुस्तान में पंजाब की धरती में पहुंचा और वहाँ उन्होंने नामदेव जी का स्थान ढूंढकर यही यहाँ पहुँच गए और उन्होंने पश्चाताप किया. यहाँ पश्चाताप किया कि हमारे जो पूर्वज थे, हमारे जो पिताजी थे, उन्होंने जुल्म दादाजी ने लोगों पर बहुत जुल्म किए, बाबा जी पर भी जुल्म किए और उन्होंने ये पश्चाताप करके ये मंदिर जो देख रहे हैं आप, ये सारा मंदिर जो है ना मुसलमान टोम का बना हुआ है. जैसे आपने कहा कि यही उनकी मृत्यु हुई, यही उनकी समाधि है, लेकिन बहुत लोगों का, महाराष्ट्र के लोगों का कहना है कि पंढरपुर में नामदेव पायरी है, वहाँ पे उनकी समाधि है. तो उसके बारे में आप क्या सोचते हैं? ऐसे है, जब बाबा जी पंढरपुर से पंजाब की ओर आए ना, तो उस टाइम उनकी जो एज थी ना, यंग एज थी. 80 ईयर में उनका निधन हो गया, मृत्यु हो गई. तो उस टाइम ये वृद्धावस्था में वापस जो महाराष्ट्र जाना बड़ा कठिन था. इसलिए हम ये वाद विवाद में नहीं पड़ते कि बाबा जी का समाधि स्थान जहाँ है, जहाँ पंढरपुर में है. देखो, ये संत महापुरुष है, अपना जो शरीर यहाँ त्याग दिया और चोला जो है पंढरपुर में ले गए. समाधी मंदिरामध्ये भव्य सुंदर घुमट आहे आणि त्या घुमटावरती नामदेवांचा जीवनपट चित्र रूपामध्ये साकारलाय. कुत्ता है ना, ये रोटी लेकर भाग रहा है. बाबा जी को मालूम है भगवान का रूप है. बाबा जी पीछे उसके कुत्ते के घी की कटोरी लेकर जा रहे हैं. रुखी मत खाइयो, चौपड़ के खाओ, घी के साथ खाओ. ये चित्र बाबा जी का हुआ है.
ये शेरों के साथ है, ये शेरों के साथ भी आप बाबा जी खेलते रहे, उनको कोई मतलब मुश्किल नहीं आई, वो शेर भी उनके साथ खेलते रहे। जी मैं इस चित्र के बारे में आपको पूछने ही वाला था। ये चित्र जो है हमारे महाराष्ट्र में संत नामदेव ऐसे ही दिखते हैं, तो उसके बारे में भी थोड़ा सा बताइए। ये चित्र जब उधर महाराष्ट्र में जो, तो यही इनका रूप है। जी उधर था, पंजाब में आए तो पंजाब में इनका ये रूप हो गया। ये चित्र इसलिए उधर का, हम इनको भी माथा टेकते हैं, बाबा जी का वो चित्र है, इधर आगे इनको भी माथा। आप बाबा जी तो एक ही है। भगत नामदेवजी यांच्या समाधीस्थळाच्या अगदी शेजारीच त्यांचे शिष्य बाबा बोहरदास यांची ही समाधी आहे। या गुरुद्वारामधल्या भिंतीवरती 15 भक्तांच्या प्रतिमा आहे आणि दुसऱ्या बाजूला 10 गुरूंच्या प्रतिमा। भारतातच काय पूर्ण जगात सुद्धा असं चित्र तुम्हाला कधीच दिसणार नाही। आता माझा एक पाय हा गुरुद्वारेमध्ये आहे आणि दुसरा पाय मंदिरात आहे। हे या गुरुद्वाराचा खास वैशिष्ट्य है। सुखजिंदर जी आइए, इस मंदिर के बारे में हमें बताइए। गुरुद्वारा को लग के ये मंदिर है। ये राधा कृष्ण जी की मूर्ति है। लगभग ये 500 साल से कहते हैं कि 500 साल तक पुराना जो प्राचीन मंदिर है। गुरुद्वारामध्ये शिरताना डाव्या बाजूला नामदेवांच्या नावाचं विद्यालय आहे, तर उजव्या बाजूला नामदेव भवन नावाचं भक्त निवास आहे। त्यामुळे हा परिसर नामदेवमय झालाय। संत नामदेवांनी खरं तर उत्तरेमध्ये शीख धर्माची पायाभरणीच केली। संत नामदेव आणि गुरु नानक देवजी यांचे विचार आणि शिकवण समान आहे। शिखांच्या 10व्या गुरूंनी महाराष्ट्रामधल्या नांदेडमध्ये सचखंड हजूर साहिबला गुरुता गद्दीचा मान दिला। नामदेवांची महाराष्ट्र ते पंजाब आणि पंजाब ते महाराष्ट्र अशी परिक्रमा इथेच पूर्ण झाल्यासारखं वाटतं। नामदेवांचा हा भक्ती मार्गावरचा प्रवास आम्हालाही बरंच काही देऊन गेला। आप महाराष्ट्र से ABP मादा चैनल से भक्त नामदेव जी गुरुद्वारा नू शूट करने वास्ते पहुंचे हो, सो आपका बहुत बहुत धन्यवाद। हम आप गुरुद्वारा साहब की तरफ से आपको सम्मानित कर रहे हैं। जी कोई बात नहीं। सत श्री अकाल। तर पंजाब मध्ये आल्यानंतर आणि घुमान मध्ये आल्यानंतर मराठी माणसानं काय कमवलं तर हे कमवलं, मान सन्मान। संत नामदेवांनी जी प्रेमाची बंधुभावाची जी बीज पंजाबच्या भूमीमध्ये रोवली होती त्याचं हे फळ आहे। जो बोले सो निहाल। श्री स्वामी नामदेव महाराज की जय। कॅमेरामन अरविंद बारगेन सोबत अमोल किनोळकर, ABP माझा, घुमान, पंजाब। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।